नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 21वा. आज खूप दिवसांनी सुलभाचा फोन आला. माझ्या बालमैत्रिणीचा सुलभाचा फोन आला की आपसुकच पूर्वीच्या आठवणी फेर धरून नाचायला लागतात. पूर्वी सुलभा टवटवीत फ्रेश असायची. मी बोलायची आणि ती ऐकायची. माझ्यासारखी अरेला कारे करायची तिला अजिबात सवय नव्हती, तरीही बोलायला लागली की खूप मोकळेपणानं बोलायची. तिची मतं बोलून दाखवायची. पण आता सगळं बदलून गेलं आहे. फोनवर बोलायला लागली की अधूनमधून जाणवणारी शांतता जीवघेणी वाटते. कसलं तरी प्रचंड दुःख ती उराशी बाळगू नये असं वाटतं. तिच्याशी बोलताना एक प्रकारचा उदासपणा दाटून येतो. हीच का ती माझी पूर्वीची बालमैत्रीण सुलभा? हा प्रश्न मनात डंख मारायला लागतो. बालपण किती निरागस असतं. त्यावेळी मैत्रीचा अर्थ किती वेगळा असतो. पण अशा बाल्याच्या कोवळ्या रोपाला मोठेपणाच्या आडव्या तिडव्या फांद्या फुटू लागतात, तसा तो निरागसपणा तळाशी जायला लागतो. कधी बदलत्या परिस्थितीमुळे तर कधी आपल्यावर होणाऱ्या संस्कारांच्यामुळे. सुलभात आणि माझ्यात कधी तुझं माझं वेगळं नव्हतं यापूर्वी, तसं ते आत्ताही नाही आहे. पण तिचं लग्न झालं तेव्हा कळलं, माझे विचार हे माझेच होते, ते तिचे नव्हतेच कधी. का आम्ही तसा गैरसमज करून घेतला होता? आपले विचार दुसऱ्यावर नाही थोपवता येत. आपल्याला ते कितीही दुसऱ्याच्या भल्यासाठी वाटले तरी दुसऱ्याला ते तसे वाटतात असं थोडंच असतं. तिने काहीही कल्पना न देता न सांगता इतक्या घाईनं लग्न केलं हे मला अजिबात रुचलेलं नव्हतं. एरवी आम्ही बालपणीच्या जिवलग मैत्रिणी. प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगून केली होती. पण आमच्या दोघींमध्ये कितीही स्नेह असला तरी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आमच्या विचार करण्याच्या वेगळेपणामुळे आमच्या वाटा वेगळ्या होत आहेत हे हळूहळू मला जाणवायला लागलं होतं. नक्की कुठे काय चुकतं आहे हे समजत नव्हतं, पण मला ते वेगळेपण खूपच होतं. तिने तिच्या आईपप्पांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं. अगदी सासरची माणसं सांगतील तसं सागर संगीत विधिवत लग्न केलं. सुलभाची घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा धूमधडाक्यात लग्न पार पडलं. एवढा पैसा त्यांनी कसा उभा केला असेल या कल्पनेनं त्यावेळी मी अस्वस्थ होते. मला तसं अस्वस्थ पाहून आई म्हणाली होती, आदिती तू त्यांच्या घरच्या भानगडीत पडू नकोस, उगाच वाईटपणा येईल. आई, अगं त्यांची परिस्थिती किती साधारण आहे हे माहिती आहे मला. तिच्या लग्नासाठी किती भरमसाठ खर्च होतो आहे. यावरून त्या मुलाचा स्वभाव कळतो. त्याला कसं हे सगळं चालतं आहे. आणि हे सगळं दिसत असताना आपण गप्प कसं बसायचं? आदिती, जग हे असंच असतं. मुलाचं रीतसर मानपान रीतीभाती कराव्या लागतात. एकुलता एक मुलगा आहे, त्याची हौस आत्ता लग्नात नाही तर कधी करणार आपण? अगं मग त्याची हौस त्यांनी त्यांच्या खर्चानं करावी ना. सुलभाकडून तिच्या आईवडिलांकडनं ही खर्चाची मानपानाची अपेक्षा कशासाठी करतात ते? आणि ही मूर्ख सुलभा कशी ऐकून घेते आहे सगळं? एक मिनिट, म्हणजे आपल्या सचिनच्या लग्नातसुद्धा तू मुलीकडनं हीच अपेक्षा करणार का? विषयाची दिशा अचानक बदलली. मला आईच्या विचाराने बुचकळ्यात टाकलं. आदिती, मी त्याचा नाही अजून विचार केला, पण या विषयावर काहीही न बोललेलं बरं. मला माहिती होतं सुलभाचा पगार काही भरघोस नव्हता. अनेकदा सांगूनही तिने बँकेत खातं उघडलेलं नव्हतं आणि मला हे सगळं अजिबात पटत नव्हतं. सुलभाला एकटीला गाठून मी तिला माझ्या मनात जे खुपत होतं ते स्पष्ट बोलून दाखवलं. सुलभा, अगं लग्नात इतका खर्च करणं आवश्यक आहे का? तुझे आई पप्पा एवढ्या खर्चाला कसे पेलणार आहेत हा विचार तू केलास कधी? एक तर तू घाईनं लग्नाला तयार झालीस. आपलं काय ठरलं होतं? खूप शिकायचं, चांगली नोकरी करायची, भरपूर पैसे जमवायचे, स्वतःचं असं काहीतरी करून दाखवायचं, जगभर फिरायचं. तू सगळं विसरलीस. बरं ते जाऊ दे. आता लग्न तरी साधेपणानं करायला पाहिजे ना. आपली सगळ्यांची परिस्थिती बेताची आहे सुलभा. लक्षात येतं आहे ना तुझ्या? अगं लग्नपत्रिका किती महाग वाटते आहे. शिवाय हे दागिने, कपडे, हॉलचा खर्च, हे ना ते. खर्चाचा अंदाज काढलायस का तू? लग्न हा दोघांच्या आनंदाचा प्रश्न आहे. हे डोईजड खर्च करून ते तुझ्या आईबापांना संकटात घालतायत. तू सांगत का नाहीस त्यांना?
मी तिचा हात हातात घेऊन संतापून बोलत सुटले. सुलभानं शांतपणे माझ्या हातातून हात सोडवून घेतला. आदिती, तोंडाला येईल ते बोलत सुटलीस तू. अगं, सगळ्यांना तुझ्यासारखं नाही वागता येत. खरं सांगायचं ना तर तू सगळ्यांसारखी वागत नाहीस. अगं, सगळी लग्न अशीच होतात. मानपान, रीतिरिवाज, देणीघेणी करावीच लागतात. आई पप्पाच म्हणाले तसं. कितीही खर्च झाला तरी तो करायची तयारी आहे त्यांची. माझा एकही पैसा घेणार नाही आहेत ते लग्नाला. मुलीचे पैसे घ्यायची रीत नाही म्हणाले. त्यांची खुशी ही माझी खुशी. मी नाही त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार. सुलभाच्या एक एक शब्दानं मला वेदना होत होत्या. अगं, पण त्यांचा काळ आता जुना झाला. तू आजच्या जमान्यातली मुलगी, तुला तरी कळतंय ना. तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला विश्वासात घे. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीनं साधं सुटसुटीत लग्न करा, म्हणजे आई पप्पांचं मन मोडायचा प्रश्नच येणार नाही. मी पुन्हा तिला समजावलं. आदिती, तू नको त्रास करून घेऊस, आम्ही सगळं व्यवस्थित करू. सुलभा म्हणाली. तिने मला आमच्या भानगडीत पडू नको असं सुचवलं. मलाच वेडीला काही कळत नव्हतं माझा जीव एवढा कशासाठी तुटत होता. एकदा का सुलभाचा स्वभाव त्या सासरच्या मंडळींना कळला की सुलभाला ते नेहमी त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतील हे मला कळत होतं. पण सुलभाला सध्या लग्नाचा ध्यास लागला होता. तिला कसली तरी भूल पडली होती. माझा नाईलाज झाला. मग आमच्या वाटा आणखीनच वेगळ्या झाल्या. पण त्यावेळी तिला आनंदात बघून मला बरं वाटलं होतं. ती तिच्या संसारात रमली. 1.5-2 वर्षांच्या अंतरानं तिला 3 मुली झाल्या. अजूनही 4था चान्स घ्यायला नवरा मागे लागतो हे मला सुलभाकडून कळलं. या बाबतीत माझ्याशी बोलताना तिचा आवाज कातर होतो. कदाचित माझं न ऐकण्याचा तिला पश्चात्ताप होत असावा, पण मलाही फार काही खोदून विचारता येत नाही. माझ्या डोळ्यांना एवढंच दिसतं आहे की गेल्या काही वर्षात तिचं वजन अक्षरशः 8-10 किलोंनी कमी झालं आहे. साहजिक आहे ना. 3 मुलींचा बघता बघता तिची प्रचंड धावपळ होते. आम्ही दोघी एकाच वयाच्या हे आता सांगूनही खरं वाटत नाही, इतकी सुलभा अकाली वयस्कर दिसायला लागली आहे. सुलभा, अगं, ह्या काळात पाठोपाठ 3 मुली कसं काय मॅनेज करतेस गं तू? मी न राहून तिला विचारलं. मला माझ्या बालमैत्रिणीची अवस्था बघवत नव्हती. तिच्या मदतीला घरात कोणी कामवालीसुद्धा नव्हती. सुलभानं एक दीर्घ उसासा सोडला आणि म्हणाली. आदिती, अगं, काय सांगू तुला. घरात सासूबाई आणि ह्यांचंच राज्य चालतं. मी काही बोलायला गेले की भांडायला सुरुवात होते. घरात भांडणं नकोत म्हणून मी गप्प बसते. आता वाटतंय की तेव्हा तू कळवळून सांगत होतीस ते किती खरं होतं. तेव्हा मी तुझं ऐकायला पाहिजे होतं आदिती. मी खूप घाई केली. हे बघ सुलभा, जे झालं ते झालं. पण आता हा तुझ्या मुलांचा प्रश्न आहे. तू प्रत्येक वेळी ऐकून का घेतेस? मुली काय तुझ्या एकटीच्या नाही आहेत? अगं, हे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी गं. पण आमच्या घरात मुली झाल्या तर त्या माझ्या, आणि मुलगा झाला तर तो घराण्याचा दिवा. हे ऐकून मला धक्का बसला. आत्तापर्यंत घरचा दिवा वगैरे पुस्तकात बातम्यात वाचलं होतं, ऐकलं होतं. पण हे महाभारत प्रत्यक्ष माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या घरात घडत होतं. डोक्यात भणभणायला लागलं. वाटलं माझेच विचार वेगळे आहेत का? माझं जग वेगळं आहे का? का या जगात मी लावलेला चष्मा वेगळा आहे? सुलभानं तिच्या लग्नाआधी मला सांगितलं होतं की तू जगाबरोबर चालत नाहीस. सुलभाच्या या बोलण्यावर मी विचार करायला लागले. नाही, हे पूर्ण खरं नाही आहे. माझ्याबरोबर माझ्या वाटेवर चालणारे अनेक जण असतील. त्यांची संख्या कमी असेल म्हणून ते पटकन दिसत नसतील. असो, सुलभाचं हे असं बघून मला तिच्यासाठी काहीतरी करायला हवं याची टोचणी लागली होती. माझी वाट सुलभाला जरी वेगळी वाटली तरी ती वाट चालताना मला समाधान मिळतं आहे. आधी एकटीनं तर आता विनयच्या संगतीनं. वासवानीने दिलेल्या डायरीमुळे मी रोज डायरी लिहायला सुरुवात केली. बाकी त्याच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकले, काही नाही शिकले. पण चांगली स्मरणात राहणारी गोष्ट म्हणजे डायरी लिहिणं. डायरी लिहायला सुरुवात केली. माणसाला प्रत्येक दिवसाला 24 तासांचं वरदान मिळालं आहे. या वरदानापायी किती आणि काय काय करता येतं माणसाला. जय पृथ्वी देवी असं म्हणावंसं वाटतं. स्वतःभोवती फिरता फिरता तिला सूर्याभोवती फिरायचं असतं. माझी तुलना मी नकळत पृथ्वीशी करते. मी सुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता या कॉर्पोरेटभोवती जोडलेल्या माझ्या कामाभोवती घर फिरत असते. हे कसलं आकर्षण आहे मला अजूनही कळलेलं नाही. हे आकर्षण सोडू म्हणता सुटत नाही.
मी म्हणजे माझं काम आणि माझं काम म्हणजे मी. आम्ही अदृश्य धाग्यानं बांधलो गेलो आहे. 24 तासातले 6-6.5 तास झोपेत जातात. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, असे 4-5 तास प्रवासात जातात. रविवारचा दिवस सोडला तर माझा सगळा वेळ मुंबईच्या ऑफिसमध्ये जातो. 1-2 महिन्यांनी कामानिमित्त मुंबईच्या बाहेर प्रवास करावा लागतो, क्वचित यापेक्षा जास्तच. तरी बरं, माझ्या प्रवासाच्या वेळेवर, दिवसांवर मी नियमितता ठेवली आहे. एक प्लॅनरच आखून ठेवला आहे. त्यामुळे कामात सुसूत्रता राहते, बॅलन्स राहतो. कुठलीही कामं पेंडिंग राहत नाहीत. टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं सूत्र. मॅनेजमेंटची डिग्री घेताना शिकलेली सूत्र, प्रिन्सिपल्स आता खऱ्या अर्थानं उपयोगाला येत आहेत. त्यावेळी जिद्दीनं घेतलेलं शिक्षण, त्याचं महत्त्व आता आणखीन पटतं आहे. कॉलेजचे दिवस आठवताना पुन्हा एकदा सुलभाची आठवण झाली. सुलभाला अगदी स्वतःच्या घरात देखील स्वतःचं मत नव्हतं. तिचं अस्तित्वच नवरा आणि सासू या तिन्हीच बनवलेल्या बागुलबुवांभोवती दबलं गेलं होतं. एकदा तरी तिने उलटून त्यांना सामोरं जायला हवं. माझ्या डोळ्यांसमोर एकदा एका म्हशीचा पाठलाग करणाऱ्या सिंहाचं दृश्य आलं. ती म्हैस स्वतःला वाचवायला जीव तोडून धावत होती आणि तिची शिकार करायला बलशाली सिंह तिच्या मागावर होता. आणि एक क्षण असा आला की म्हशीने टक्कर द्यायचं ठरवलं. निश्चयपूर्वक ती थांबली आणि तिने सगळी शक्ती एकवटून सिंहावर आपली शिंगं रोखली. म्हशीच्या त्या अनपेक्षितपणे विरोध करण्यानं सिंह थबकला, गोंधळला आणि हळूच शेपटी खाली करून मागे फिरला. त्या क्षणी गरीब म्हशीचाही विजय झाला. ताकद शरीरात नसून मनात असते. मी नोकरी सोडणार आहे आदिती. घरचं आणि बाहेरचं करता करता प्रचंड दमती आहे मी. हे ऐकून मला काय बोलावं कळेना. संतापाच्या भरात मी काही कमी जास्त बोलले आणि सुलभाला त्याचा राग आला तर मी आवर घातला माझ्या रागाला. अगं पण सुलभा, त्यामुळे तुझं आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा संपेल ना. मी तिला समजावत म्हणाले. तिने नोकरी सोडू नये अशी माझी मनापासून इच्छा होती. पण सुलभानं मनाचा निश्चय केलेला असावा. त्यानंतर बरेच दिवसात तिचा फोन आला नाही. मला मनापासून वाटतंय सुलभानं यातनं बाहेर पडावं, खंबीरपणे निर्णय घ्यावा, स्वतःच्या मनाचं ऐकावं. निदान आता पोटच्या मुलींसाठी तरी तिने आत्मनिर्भर व्हावं. सुलभाची परिस्थिती बघून गेले काही दिवस अवतीभोवती हे असं का घडतंय हा प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोळतोय. संस्कारांच्या नावाखाली सुलभासारख्या माझ्या मैत्रिणी गप्प बसतायत. TV चॅनलवरच्या सिरियल, बातम्यांमध्ये सुद्धा तेच उगाळत असतात. मुलगी शिकली, घर शिकलं, हे ऑटो रिक्षाच्या मागे लिहिण्यापुरतं सीमित राहतं आहे. ते घराघरात कधी पोचणार. मुलगा होणं ही किती आनंदाची गोष्ट मानली जाते. हो, मुलगा झाला की कुठेतरी पालकांना धन्य झाल्यासारखं वाटतं. आत्याच्या दुसऱ्या सुनेला मुलगा झाल्याचं कळलं. आई म्हणाली, आत्या अगदी खुशीत असेल आता. आत्यासुद्धा? माझा विश्वास बसेना. आत्याला फोन करावा असं प्रकर्षानं वाटलं. घरादारालाच नव्हे तर गावातल्या अनेक कोसळणाऱ्या कुटुंबांना सांभाळलं होतं तिने. मी पटकन लावला आत्याला फोन. आत्या, अभिनंदन आजी झाल्याबद्दल. वहिनी आणि बाळ कसे आहेत? अगं, दोघंही अगदी सुखरूप आहेत. आत्याच्या मनातला आनंद तिच्या शब्दातनं ओसंडत होता. आणि तुझी नात कशी आहे? मला अनुजाची, आत्याच्या नातीची आठवण झाली. नवीन बाळाच्या येण्यानं आमच्या अनुजाला तर ही लोकं विसरली नाहीत ना. उगाचच वाटून गेलं मला. अगं, अनुजा मजेत आहे, तिच्या शाळेत रंगली आहे ती. आत्या, एक विचारू का गं? अगं, असं काय विचारतेस पोरी? सगळं ठीक आहे ना? आत्या, मला एक सांगशील, नवीन बाळाच्या येण्यानं तुला जास्त आनंद झाला आहे? अनुजाच्या येण्यानं झाला त्यापेक्षा जास्त? आत्या थोडा वेळ काही बोलली नाही. नंतर एक उसासा सोडून ती म्हणाली, तुझ्या प्रश्नाचा अर्थ कळाला. अगं, मी जन्मल्यावर तुझ्या आजोबांना जेवढा आनंद झाला होता ना, तेवढाच आनंद तुझ्या बाबांच्या वेळी झाला असेल का? मला नाही माहिती. तुझ्या बाबांना शाळेत नेताना त्यांच्या तोंडावर जो आनंद दिसत होता, तो आनंद मला शाळेत पाठवताना झाला असेल का? तेही मला नाही आठवत का. पण 10वीच्या परीक्षेत रात्री घरातली सगळी कामं करून नंतर अभ्यासाला बसायला मला परवानगी असायची. तर तुझा बाबा मात्र त्याचा अभ्यास करत बसलेला असायचा. त्याच्याकडून कोणाला काडीच्या कामाची अपेक्षा नसायची. अगं, हेच सगळं बघत अनुभवत मी मोठी झाले. आपल्या वागण्यात एक आणि विचारात दुसरं असं हे नकळत समीकरण होऊन बसलं आहे. मी त्याला अपवाद कसा असेल?
मलाही आमच्या बाबूच्या येण्यानं आनंद झाला, पण तू विचारतेस ना तसा मात्र नाही झाला. खरं सांगायचं तर मला अनुजाही तेवढीच प्रिय आहे, पण तिच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच जास्त वाटते मला. आत्यानं प्रांजळपणे तिचं मन मोकळं केलं आणि म्हणूनच आत्याशी बोलायला मला खूप आवडतं. आईशी मला या विषयावर नाही बोलता येत. कदाचित तिची मतं तिला मोकळ्यापणानं सांगता येत नाहीत किंवा ती मला पटणार नाहीत या विचारानं ती गप्प बसत असावी. मुलगी का मुलगा लिंगनिदान, मुलगी असल्यावर ॲबॉर्शन, अशा भयानक गोष्टी आई किती सहजपणे पचवते नाही. आमच्यामध्ये कोण अधिक कमकुवत आहे. मी नकळत आईशी माझी तुलना केली. आत्याच्या सुनेनं म्हणे गर्भनिदान केलेलं होतं. या काळात असं कोणी करेल आणि असं होईल याच्यावर विश्वास बसत नाही. मी अजूनही त्याच विचारात होते. माझं कामात लक्ष लागेना. कॅबिन बाहेर नजर टाकली. कम्प्युटर ऑपरेटर्स, ॲडमिनच्या मुली काम करताना दिसत होते. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जेसिका मॅडम अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या पोझिशनवर पोचल्या होत्या. आपापल्या कामात कोणी कुठे कमी नव्हत्या. मी स्वतः एक मुलगी असून पडत झडत का होईना एका विशिष्ट दिशेनं यशस्वी वाटचाल करत होते. मग हे असं का? आत्यानं स्वतः कधी सुनेला वेगळी वागणूक दिली नसावी. आत्याच्या मुलाचं यावर काय मत असावं? त्याचे माझ्या वहिनीशी संबंध कसे होते याची मला विशेष कल्पना नव्हती. केवळ नवऱ्याच्या आणि सासूच्या आग्रहामुळे जबरदस्तीनं मुलाच्या अपेक्षेनं लागोपाठ 3 मुलींना जन्म देणारी सुलभा डोळ्यांसमोर आली, तर दुसरीकडे मुलाच्या जन्मासाठी लिंगनिदान करणारी आत्याची सून मला आठवायला लागली. या दोघी यातनं कशा बाहेर पडणार? मन अस्वस्थ झालं. स्वतः स्त्रिया असून या दोघी स्वतःच्या वेडेपणानं या मूर्ख चक्रात अडकल्या होत्या. सारासार विचार नावाची गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्यात कुठे सोडून दिली असावी? मॅडम, एनिथिंग रॉंग? माझ्या मुंबईच्या टीममधल्या शौनकनं विचारलं. आमच्या टीममधली पोरं चटपटीत चलाक होती यात शंकाच नाही. काहीतरी सांगून मी वेळ मारून दिली आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करून टाकलं. आमची उत्पादनं सर्व मुख्य शहरात चांगल्या प्रकारे विक्रीची नोंद दाखवत होती. एक गोष्ट मला अजूनही खटकत होती. आमच्या चमकोचं नाव कंपनीनं अजूनही बदललं नव्हतं. पहिल्यापासून हे नाव मला चपलेत खडा टोचावं ना तसं टोचत होतं. सुरुवातीला मी तसं मॅनेजमेंटला सुचवलं होतं. त्यानंतर पुरावा म्हणून आम्ही एक लहानसा सर्वे केला होता. अनेकांना चमको नावावरनं प्रथमदर्शनी ती टूथपेस्ट आवडत नव्हती. नावात काय आहे असं शेक्सपियरने म्हटलं असलं तरी काही उत्पादनांच्या नावामुळे त्यांच्या विक्रीत नक्कीच फरक पडतो अशा अनेक नोंदी सुचवत होत्या. त्या आम्ही आमच्या मॅनेजमेंटच्या निदर्शनाला आणून दिल्या होत्या. माझ्या पूर्वीच्या बॉसेसनी देखील माझं म्हणणं कमी अधिक फरकानं उचलून धरलं होतं, पण दुर्दैवानं ते अंमलात आणलं गेलं नाही. या गोष्टीनं माझं पुन्हा एकदा लक्ष वेधलं. माझ्या मते चमको उत्कृष्ट दर्जाची टूथपेस्ट होती. साबणाच्या फेसक्रीमच्या ग्लॅमरमुळे किंवा आणखीन काही कारणांमुळे या उत्पादनाला थोडीशी सावत्रपणाची वागणूक मिळाली असं वाटलं. कधीकधी निर्णय घेताना कंपनीच्या टीमच्या चुका होतात त्या अशा. शिवाय एकाला पटतं ते सगळ्यांना पटवण्यात वेळ खूप जातो. तेवढ्या काळात प्रोडक्शन कॉस्ट वाढत जाते, तर कधी बाजारपेठेतले नियम बदलतात, स्पर्धा वाढतात. काही असलं तरी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. चमको आमच्या चांगल्या उत्पादनांच्या यादीत उभी होती. तिला धावायला लावायचं आता मनावर घ्यायला पाहिजे. चमको बाळा, तुला आता चांगलं रूप रंग देऊन तुझं बारसं करण्याची जबाबदारी माझी. शीची एकही टूथपेस्ट अजून बाजारात आली नव्हती आणि तसा त्यांचा एवढ्यात प्लॅनही नव्हता. तेवढ्या अवधीत आमच्या चमकोला अधिक चमकवायचं असा मी निश्चयच केला. त्यासाठी आधी स्वामीशी बोलणं आवश्यक होतं. सध्या माझ्यासाठी तेच मोठं चॅलेंज मला दिसत होतं. ऑफिसमध्ये गेल्यावर आधी तिने तिचा प्लॅनर चेक केला. दिवसभरात भरपूर मीटिंग्स, फोन कॉल्स लागलेले होते, पण काही झालं तरी चमकोच्या नावाबद्दल आज स्वामीशी बोलायचं हे तिने मनाशी पक्क ठरवलं. साधारण 11च्या सुमाराला ती स्वामीच्या कॅबिनमध्ये गेली. स्वामींनी चष्म्यातून तिला एकटक बघितलं. स्वामी, तू बिझी असलास तरी मला फक्त 5च मिनटं बोलायचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आदिती, या ऑफिसमध्ये फक्त तुलाच महत्त्वाची कामं असतात का? उगाच गैरसमज नको. मी सुद्धा इथे महत्त्वाचंच काम करतो आहे. कांट यू वेट फॉर सम टाईम? आदितीने तिचा ओठ चावला, पण वरून काहीही न दाखवता ती शांतपणे बसून राहिली.
1 मिनिट, मला एक अर्जंट फोन आहे, तो संपवतो, मग आपण बोलू. आदितीने घड्याळात बघितलं, 12 वाजून गेले होते. तिचा वेळ अक्षरशः फुकट चालला होता. मनात तिला स्वामीचा राग आला होता. वाटेल ते झालं तरी आज हा मुद्दा मांडायचाच हे तिने पक्क ठरवलं. स्वामी, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज. ती करारी आवाजात बोलली. स्वामी दचकला. मला माहिती आहे तू माझा बॉस आहेस, अतिशय बिझी आहेस, पण मी आता सांगणार आहे ते तुझंच पेंडिंग राहिलेलं काम आहे. याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळायला हवं. तिचा आवाज चढत गेला. स्वामीला आता थांबायलाच लागलं. गुड, नाव लिसन केअरफुली, ती म्हणाली आणि स्वामींनी दचकून तिच्याकडे बघितलं. काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव तरळले. मला चमकोविषयी बोलायचं आहे. आपल्या चमकोचं नाव बदलून स्माईल ठेवलं तर मार्केटमध्ये त्याच्या विक्रीवर अतिशय अनुकूल परिणाम होईल असं मला वाटतं. माझ्याकडे त्याच्यावर केलेल्या रिसर्चचे पेपर्ससुद्धा आहेत. या सगळ्या चर्चा पूर्वी झालेल्या होत्या, पण आपल्या मॅनेजमेंटच्या बदलामुळे हा विषय रेंगाळत पडला आहे. मला वाटतं आता तवा गरम आहे. इफ यू सपोर्ट मी, थोड्याच दिवसात मी हे काम यशस्वी करून दाखवीन. आणि तसं तू नाही केलंस तर मला नाईलाजानं जेसिका मॅडमकडे जावं लागेल. ती थंडपणे उठत म्हणाली. दुसऱ्याच दिवशी तिच्या टेबलवर स्वामीनं साईन केलेलं गो अहेड पेपर्स आलेले तिला दिसले. खुशीत येऊन आदितीनं शीळ घातली. घी सीधी उंगली से नहीं निकला जाता है, उंगली टेढ़ी करनी पडती है. विनयचं वाक्य तिला आठवलं आणि नवऱ्याचं ऐकल्याचा यावेळी तिला जास्तच अभिमान वाटला. एक दिवस सकाळी जेसिका मॅडमचा फोन आला. आदितीला आश्चर्य वाटलं. नेहमी स्वामी जेसिका मॅडमच्या अवतीभोवती असे, त्यामुळे तिला प्रत्यक्ष मॅडमशी बोलायची वेळ क्वचितच येत असे. हॅलो, येस मॅडम, व्हेरी गुड मॉर्निंग. तिच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह भरला होता. आदिती, आज दुपारी माझ्या ऑफिसमध्ये लंचला ये. आदितीला जेसिका मॅडमचं बोलणं ऐकून हलकासा धक्का बसला. मला आवडेल मॅडम, थँक्स, पण आज दिवसभर बॅक टू बॅक मीटिंग आहेत मॅडम. ती तिच्या प्लॅनरकडे नजर टाकत म्हणाली. हां, पण तुमची काही हरकत नसेल तर मी अगदी थोडा वेळ तुम्हाला भेटायला येऊ शकते. इफ यू डोंट माइंड, लंच कधीतरी नंतर ठरवता येईल मॅडम, ती सावरून म्हणाली. आजच्या सगळ्या मीटिंग कामाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या होत्या. जेसिका मॅडमना लंचसाठी नाही म्हणणं खूप शिष्टपणाचं दिसत असलं तरी अदिती तिच्या कामाशी एकनिष्ठ होती. जेसिका मॅडम आता काय बोलतील ते ऐकायची तिने तयारी ठेवली. वा आदिती, मला तुझी ही गोष्ट खरंच मनापासून आवडते. आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये मला तू का वेगळी वाटतेस माहिती आहे? आदितीचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. नाही का, तिने सरळ विचारलं. मॅडम हसल्या. जे मनात आहे ना ते तू स्पष्टपणे बोलतेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या कामाशी एकनिष्ठ आहेस. आय हॅव हार्डली सीन सच यंग हार्डवर्किंग गर्ल इन माय लाईफ. मी तुला जेव्हा जेव्हा बघायची तेव्हा मला माझे पूर्वीचे दिवस आठवायचे. कधी कौतुक वाटायचं, कधी जेलसी वाटायची, पण ते दिवस मागे राहिले. भविष्यात तुझ्यासारख्या सहकाऱ्यांची मला आपल्या कंपनीला गरज आहे. यू नो व्हॉट, चमकोच्या नवीन नावानं मार्केटमध्ये हंगामा केला आहे. लोकांना स्माईल हे नवीन नाव खूप आवडलं आहे. सगळ्यांचा विरोध असताना चिकाटीने तू हे काम पूर्ण केलंस. आय एम इम्प्रेस्ड. पण हे सगळं मला फोनवर नाही बोलता येणार. आज मला येऊन भेट, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि मॅडमनी फोन ठेवून दिला. 1-2 मिनटं आदिती स्तब्ध झाली. जेसिका मॅडमचा फोन, तेही इतक्या अनपेक्षितपणे, तिला सुखद धक्का देऊन गेला होता. काय असेल मॅडमच्या मनात? तिला फोन करून लंचला बोलवण्याची ही त्यांची नवीन ट्रिक तर नसेल? असं वाटलं की ह्या क्षणी विनयला फोन करून त्याच्याशी बोलावं. तिचा हात नकळत पुढे झाला, पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला आवरलं. विनयनं L&Kचं प्रपोजल स्वीकारलं असेल तर उद्या तो जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सचा म्हणजे पर्यायानं माझा प्रतिस्पर्धी असेल. किती विचित्र, सगळं अनपेक्षित. आणि जेसिकाच्या अंतर्गत गुप्त घडामोडींबद्दल त्याच्याशी ताबडतोब बोलणं बरोबर नाही. देवा, आता तूच मला आणि विनयला योग्य मार्ग दाखव. आज प्रथम तिने तिच्या ड्रॉवरमधल्या गणपतीला नमस्कार केला. आजोबांची एक आठवण तिने आईकडनं मागून आणली होती. या शनिवारी आईकडे जावं, आजीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पहुडावं असं तिला पुन्हा पुन्हा वाटत राहिलं. जेसिका मॅडमनं कबूल केल्याप्रमाणे ती दुपारी त्यांना भेटायला गेली.
त्यासाठी तिला एक महत्त्वाची मीटिंग रद्द करावी लागली. तिची धडपड, मेहनत आणि कंपनीसाठी असलेली कळकळ त्यांच्यापर्यंत पोचली याचा तिला आनंद झाला. मॅनेजमेंटशी झगडून, स्वामीशी वाद घालून तिने चमको टूथपेस्टचा नक्षा बदलायला लावला होता. पावलोपावली स्वामीच्या कारवायांना तोंड देताना तिचा वेळ आणि एनर्जी दोन्हीचाही अपव्यय झालेला होता. शिवाय मधून मनस्ताप सहन करावा लागला, पण चीज झालं होतं त्याचं. ग्राहकांकडनं आता चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता. आता तिच्या डोक्यात कंपनीच्या इतर उत्पादनांविषयी विचार चालू झाले होते. तिच्या कंपनीचा पोर्टफोलिओ ती बारकाईनं बघत होती. अजून काही उत्पादनं आहेत त्यापेक्षा चांगली विक्री दाखवू शकतात. ती प्रत्येक उत्पादनाची बारीक सारीक माहिती गोळा करून ठेवत होती. मॅडमच्या ऑफिसमध्ये शिरताना तिने तिच्या विचारांना ब्रेक लावला. पहिलं वॉशरूममध्ये जाऊन यावं असा विचार करत ती लेडीज बाथरूममध्ये गेली. समोर आरशात बघून तिने तिचे केस ठाकठीक केले. फॉर्मल तपकिरी रंगाचा सूट तिच्या सुडौल शरीरावर खुलून दिसत होता. तिने हलकेच कॉम्पॅक्टचा पफ चेहऱ्यावरनं फिरवला. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघताना जेसिका मॅडमचं ग्लॅमरस व्यक्तिमत्व तिच्या डोळ्यांसमोर आलं. त्यांचे सळसळीत लांब मोकळे केस, मधूनच मान उडवत केसाला दिलेले झटके आठवले आणि तिला हसायला आलं. घड्याळाकडे बघत तिने त्यांच्या कॅबिनवर टकटक केलं. येस, कम इन. मॅडमचा उंच किनरा आवाज आला. ती दार उघडून आत गेली. भपकेबाज कॅबिनचं वातावरण कोणालाही खुलवणारं होतं. मधोमध मोठ्या टेबलापलीकडे जेसिका मॅडम बसल्या होत्या. त्या आजपर्यंत अविवाहित राहिल्या होत्या. 50शीतही त्यांची अंगकांती खुलून दिसत होती. अंगावरचा भारी लव्हेंडर रंगाचा सूट त्यांची उच्च अभिरुची दाखवत होता. त्या तिला बघून ठेवणीतला हसल्या. त्यांचा गोरापान चेहरा भरपूर मेकअपचं रहस्य उघड करत होता. ये बैस. त्या समोरच्या सोफ्याकडे निर्देश करत म्हणाल्या. आदिती हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत सोफ्यावर ताठ बसली. यू माइंड इफ आय स्मोक, असं विचारत त्यांनी सिगरेट काढली, पेटवलीसुद्धा. आदितीच्या चेहऱ्याकडे त्या चौकस नजरेनं बघायला लागल्या. आदितीला अशा गोष्टींची आता सवय झाली होती. तीही त्यांच्याकडे धीट नजरेनं बघायला लागली. 2-3 मिनटं हा उंदरा मांजराचा खेळ चालू राहिला, पण मॅडमच्या मनात नक्की काय आहे याचा तिला अंदाज येईना. मी भेटायला बोलवलं याचं आश्चर्य वाटलं असेल, नाही? त्या धूर सोडत तिचा चेहरा वाचल्यासारख्या बोलल्या. आदिती उत्तरादाखत किंचित हसली. आदिती, सुरुवातीला तुझं अभिनंदन करते. आपल्या कंपनीला तुझ्यासारख्या मेहनती आणि हुशार माणसांची गरज आहे. धन्यवाद मॅडम, माझं काम मी केलं, तुमचंही अभिनंदन, ती नम्रपणे म्हणाली. हां, स्वामी तुझ्या आधी 2 वर्ष आपल्या कंपनीत आला, बरोबर? हो मॅडम. त्याचं आणि तुझं काम कसं चाललं आहे हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तू त्याच्याबरोबर इतकी वर्ष काम करतेयस, तुला त्याची कामाची पद्धत कशी वाटते? आदितीला आश्चर्य वाटलं. मॅडमच्या बोलण्याचा रोग स्वामीवर असेल याची याआधी आदितीला जराही कल्पना आलेली नव्हती. चांगली वाटते. आदितीने सावधपणे नरोवा कुंजरोवा करून टाकलं. सध्या तिला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. मला हे उत्तर नको आहे आदिती. मॅडमचा आवाज अचानक चढला. हातातली सिगरेट विझवून त्यांनी ती ॲस्ट्रेमध्ये टाकली. त्या येरझाऱ्या घालायला लागल्या. त्यांची उंची पुरी काया चालताना नजरेत भरत होती. वेल, स्वामीचे आणि माझे व्यावसायिक संबंध खूप चांगले आहेत मॅडम. आपल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही सगळे काम करतो आहे. परवानगी असेल तर आम्ही तुम्हाला सविस्तर प्रेझेंटेशन करून दाखवू. आय थिंक आदिती तुला खरं काय ते सांगायचं नाही आहे. ठीक आहे, पण कंपनीला फायदा होईल असं काम तू जितक्या लवकर करशील तेवढं ठीक. मला कुठेही ढिलेपणा नको आहे. तू चांगलं काम करतेयस आणि कंपनीला तुझ्याकडनं अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आपल्याला प्रॉफिट दाखवायचं आहे आदिती. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सची उत्पादनं केवळ आपल्या देशात नाहीत तर परदेशात नावारूपाला यावीत यासाठी मला तुझ्यासारख्या तरुण लोकांची गरज आहे. मॅडम त्यांच्या जागेवर पुन्हा बसत बोलल्या. त्यांच्या घाऱ्या हिरवट डोळ्यात वेगळी चमक दिसत होती. आदितीला आता त्यांच्या बोलण्याचा रोग कळून आला. तिचं कौतुक करायचं हा फक्त देखावा होता. त्यांना स्वामीविषयी, त्याच्या कामाविषयी तिच्या तोंडून माहिती हवी होती. त्या त्याच्या कामावर किंवा त्याच्यावर खुश नव्हत्या हे सरळ स्पष्ट होत होतं, पण स्वामीला एक संधी द्यायला हवी असं आदितीला वाटलं. आता तो तिच्याशी कसाही वागत असला तरी शेवटी त्याला ती अनेक वर्ष ओळखत होती. त्याच्याबरोबर घालवलेले चांगले क्षण तिच्या डोळ्यांसमोर आले. सुरुवातीला प्रत्येक कामात त्यांनी तिला पाठिंबा दिला होता.
जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समधील सुरुवातीची वर्ष स्वामीबरोबर विश्वासानं आणि उत्साहानं काम करण्यात गेली होती. अनेक वादग्रस्त विषयात स्वामी तिच्याबरोबर उभा राहिला होता. त्या सगळ्या क्षणांना ती सहज विसरू शकणार नव्हती. यापुढे कंपनीतल्या राजकारणाला तिला शिताफीनं सामोरं जावं लागणार होतं. स्वामीविषयी ती एकही वाईट शब्द निदान मॅडम पुढे तरी बोलणार नव्हती. त्याच्यात आणि तिच्यात जे काही होतं ते एकट्यानं निपटायला ती तयार होते. काही वेळ शांततेत गेला. जेसिका मॅडम विनयविषयी काही विचारतात का काय याची आधी तिला भीती वाटली. तिला विनयचं बोलणं आठवलं आणि एल&कीच्या विचारानं किंचित दडपणही आलं. तिची घालमेल जेसिका मॅडमच्या ध्यानात यायच्या आत इथून निघालेलं बरं असा विचार करून तिने मॅडमची रजा घेतली. श्रोते हो, हा होता 21वा भाग. 22वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.